Hey guys, welcome back to my vlog. Today's video is going to be a slow, real, and cozy glimpse into my everyday life at home. Nothing fancy. I was just at home because रामनवमीची सुट्टी होती त्या दिवशी आणि मम्मी आई बाहेर गेले होते सो थोडेसे कामाचं बर्डन होतं माझ्यावर घरातली कामं. So I actually started my day a bit late today in terms of work. लवकर उठले होते, सगळं झालं होतं. I was doing some completion work also, but I wasn't feeling best in the morning, so I started doing the work late. So इथे मी कपडे सुकून घेतले, थोडेसे कामं करून घेते, जे बाथरूम मध्ये टॉवेल्स वगैरे लावायचे होते ते. And I actually like to do this work. कपडे वाळवायचे, सुकवायचे, फोल्ड करायचं, and then keeping it into their places. But the next work that I was going to do was doing dishes, and I hate that work. But I had to do it because मला बिलकुल आवडत नाही असं पसारा ठेवलेलं किचन मध्ये and everything is messy. It just frustrates me. माझं सगळं किचन आवरून झालेलं आहे आता भांडी वगैरे घासून सगळं क्लीन करून झालेलं आहे मी दाखवते आता बघू काय करायचंय आधी मी टम्बलर भरून घेते माझं आणि टम्बलर हे खूप भारी आहे मला आधी वाटायचं की काय हे जेन्झी वगैरे मी हे भरता भरता बोलते की काय आहे ना हे जेन्झी लोक वगैरे वापरतात हे खूप असं फॅन्सी गोष्ट आहे पण तसं नाहीये ह्याच्याने खरंच खूप पाणी पिलं जातंय हा माझा आता आता वाजले आहेत 3:30 आणि हा माझा तिसरा आहे आणि सकाळी एक ग्लास गरम पाणी पिते ते वेगळं सो मी आता हे टम्बलर भरून घेते माठातलं पाणी सध्या यूज करते आता सध्या उन्हाळ्यामुळे माठातलं पाणी पिते मी आणि खूप भारी आहे उन्हाळ्यासाठी तर हायली रेकमेंडेड आणि तुम्ही बाटली पण ठेवू शकता बॉटल मधनं प्यायचं पण हे कसं याला स्ट्रॉ आहे ना तर ते खूप फास्ट पिले जातं आपल्याकडनं खूप युट्यूबर बनायचं आहे ना बापरे हे पण यायला लागलंय सो माझ्याकडं पाणी सांडलंय सगळं इथं काम वाढीव झालेलं आहे माझं काय हे सगळं क्लीन करायला लागेल काम करायला गेले कांड होतात नाही ते पण पुसून घेते आणि बाहेर जाते बघते काय मला अजून एक काम आहे आता मम्मी आणि तर गेलेत ना बाहेर फ्रीजमध्ये वॉटरमेलन ठेवलं होतं तर ते पण आता कापून ठेवते मी बाहेरनं आल्यावर असं काहीतरी लागतात ना आणि आमच्या इकडे सध्या वॉटरमेलन खूप खातात सगळे रोज ऑलमोस्ट मी आधी हे पुसते मग घेते ओके सो यानंतर मी टेरेसवरती गेलते माझी आजी ते पापड वगैरे पलटत होती सो आय थॉट की मी पण हेल्प करते फास्ट होऊन जाईल आणि तसं पण दिवसभर घरात बसून बोर होत होतं तर हे म्हटलं हेच काम करते अँड ऑल्सो मी फर्स्ट टाइम असं चाफ्याचं फूल लावलेलं डोक्यात सो दिस वॉज इन्स्पायर्ड फ्रॉम तन्वी कोलते सो फुलं लावायला तर सगळ्यांनाच आवडतात पण काय होतं ना प्रॅक्टिकली पॉसिबल नाही होत कारण आपण कॉलेजला वगैरे जातो त्यामुळे बट घरी असताना मी म्हटलं की आज ट्राय करू आपण एवढं बोलतो की आपल्याला फ्लावर्स आवडतात चाफा आवडतो एवढा चाफा मोगरा रोज तर हे मी असं ट्राय केलं आणि खूप क्यूट दिसतंय ऍक्च्युली व्हिडिओ पेक्षा ना इन पर्सन बघायला खूप असं गोड इनोसेंट वाटतं ते सो बिग बॉस मधून काही चांगली गोष्ट घेतली असेल मी तर ती हीच गोष्ट आहे फक्त वरती काय आम्ही टेरेसवर काय केलं की पापड सगळे पलटून घेतले
and it is so relaxing. If you haven't tried, प्लीज तुमच्या घरी जर असं काही बनत असेल ना पापड कुरडई, तर तिकडे जा. मोबाईल पासून पण लांब राहता येतं त्याच्याने. चांगलं आहे ते, की आपण छान टेरेसवर जातोय, पापड वगैरे पलटतोय, खातोय. इन माय केस मला असं ओले पापड वगैरे, ओले पापड अँड ओली कुरडई जेव्हा जस्ट ती बनते तेव्हा खूप आवडते खायला. अँड आय एम सो लकी की माझ्या आजीला हे सगळं करता येतंय आणि ती एकदम चेअरफुली करते हे सगळं. अँड आई म्हणजे आजी ऍक्च्युली. माझी ग्रँडमदरला मी आई बोलते. सो आई तेच विचारत होती की खारट आहे का काय, आणि जिरं फर्स्ट टाइम टाकलेलं, सो त्यावर डिस्कशन होत होतं. जिरं पहिल्यांदा टाकलेलं तू? हा, चांगले लागते. काय माहिती आता तळल्यावर पिवळे वाटत काय बिर्याणी का टाकले? सो आफ्टर दॅट वी केम डाऊन अँड मम्माला हेल्प केली थोडी जेवण बनवण्यामध्ये. टुडेज मेन्यू वॉज वरण भात, चपाती, नो नॉट चपाती, भाकरी अँड कारल्याची भाजी. सो मेनी पीपल वुड हेट मी फॉर दिस बट आय लव्ह करेला. आणि आमच्या घरी असं प्रॉपर ते गूळ आणि चिंचचं कोळ टाकून बनते. सो आय जस्ट लव्ह इट. अँड ऑल्सो हरभऱ्याची डाळ पण टाकतात. सो इकडे आम्ही कुकर लावायची तयारी करत होतो. मम्मानी मला डाळ तांदूळ ऑलरेडी धुवून दिले होते. फक्त त्यात मीठ आणि काय ते वरणमध्ये हिंग आणि जिरे आणि काय अजून हळद टाकायची होती. सो ते टाकलं, ते ठेवलं आणि मम्मी बोलली की मी झाकण लावते, कारण आमच्या कुकरच्या शिट्ट्या होत नाहीयेत. काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याचा. Okay guys, so let me give you a quick recipe of कारल्याची भाजी. First you have to cut it into small pieces and then मीठ लावून ठेवायचं त्याला थोड्या वेळासाठी. त्यातनं पाणी निघतं, ते पिळून then you can boil it. जसं मी ते ठेवलंय सर्वात स्लो गॅसवर for 10 to 15 minutes. Meanwhile, you have to take कढाई, put oil in it, put जिरा, mustards, and then kadipattas. Don't miss it. Then you have to add chopped onions, tomatoes. त्यानंतर बेसिक मसाले लाईक टर्मरिक, चिली पावडर, धना पावडर अँड घरचा मसाला, काळा मसाला जर असेल तर तो टाकायचा. मग त्यानंतर भिजवलेली ह्याची हरभऱ्याची डाळ टाकून फ्राय करायचं. देन त्यामध्ये चिंचेचा कोळ आणि गूळ टाकायचा, तुम्हाला जेवढं गोड आणि काय आंबट लागतं त्या हिशोबाने. आणि नंतर ते उकडलेलं कारलं थोडंसं पिळून मग ते ऍड करायचं. झाली, एवढी सिम्पल आहे. व्हेरी बेसिक रेसिपी. डू ट्राय इट. त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि त्या दिवशी बस टीव्ही वगैरे बघितला. मी आजकाल बिग बॉस बघतेय, बिग बॉस मराठी. मी हिंदीवाला नाही बघत बिकॉज आय फील की त्यात खूप जास्ती ह्याच्यापेक्षा जास्ती भांडणं असतात. हॅलो. सो आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे, डिनर, आणि आता झोपायची तयारी. And with this, I end the vlog here. Please do like and share this video if you like it, and do subscribe to my channel to see such more videos. Thank you.